पुढची बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची। पुण्यामध्ये जागेच्या मागणीसाठी निराधार वृद्धांना रस्त्यावर आणून आंदोलन सुरू होतं। काल रात्रीपासून 16 वृद्ध कल्याण फोर्ज कंपनीच्या समोरच्या मोकळ्या जागेमध्ये थंडीत कुडकुडत होते। वृद्धाश्रमाचा संचालक दादासाहेब गायकवाडने या वृद्धांना रस्त्यावर आणून जागेसाठी आंदोलन केलं होतं। एबीपी माझाने ही बातमी लावून धरली होती। अखेर माझाच्या बातमीची दखल सामाजिक न्यायमंत्र्यांनी घेतली आणि धर्मादाय आयुक्त दीपा मुंडे यांनी इथं भेट देत वृद्धांची पाहणी केली। त्यांना सगळ्यांना आता फुरसुंगीमध्ये गायकवाडांच्या आश्रमामध्ये हलवलं गेलंय। तसंच पुन्हा असा प्रकार घडू नये याची काळजीही घेतली जाणार आहे। दरम्यान वृद्धाश्रमाच्या जागेसाठी आंदोलन सुरूच राहील, पण आता यापुढे आंदोलनासाठी वृद्धांना आणणार नाही असं दादासाहेब गायकवाडांनी कबूल केलंय। आता इथं असलेले जे वृद्ध आहेत त्यांना बोललो, सिनियर सिटीजन जे आहेत, मग ते इतर ठिकाणी यायला त्यांना तयार नाहीत। मग हे जे गायकवाड जे चालवतात वृद्धाश्रम, मग त्यांच्यासोबतच राहण्याची त्यांचे एक अट्टहास आहे। गायकवाडांचा जो आधीचा ज्या ठिकाणी वृद्धाश्रम होता तर त्याच ठिकाणी यांना न्यायचं ठरलेलं आहे मॅडम। हां, आता ते गायकवाड तसंच म्हणतायत आणि त्यांचे वृद्ध पण ते असंच त्यांच्या म्हणणं आहे की आम्ही तिथंच जाऊ। आम्ही इतर ठिकाणी आमची शासकीय मान्यता असलेले काही वृद्धाश्रम आहेत, पण तिथं त्यांची मानसिकता नाही। कन्सिडरिंग देअर एज आम्ही फोर्स पण करणार नाही। तर आजच्या म्हणजे ते तिथं राहतील त्यांच्या वृद्धाश्रमामध्ये। या जागेवरती 1001% मी शब्द देतो, या जागेवरती बेवारस अनाथ जे आजी आजोबाचे बेड रिटर्न आहेत या जागेवरती बिलकुल येणार नाहीत, पण या जागेवरती मी असणार आहे। तुम्ही असा पण तुमच्याकडे असलेली ही लोक घेऊन तुम्ही जे लोक आहेत ना, हे बघा, या जागेवरती मला जेवणाची व्यवस्था लागणार आहे। मी 1-2 जण आमचे असणार आहेत, लोक जे चांगले आहेत, जशी आमची नजीम आहे, दुसरा एक मुलगा आहे, आम्ही 2-3 जण या जागेवरती आम्ही कायम राहणार आहोत। पण या लोकांची अशी दुरावस्था पुन्हा होणार नाही, पुन्हा होणार नाही। धर्मादाय आयुक्तांच्या पाहणीनंतर आता सामाजिक न्यायमंत्र्यांकडून एबीपी माझाच्या बातमीची दखल घेण्यात आलेली आहे आणि पुन्हा असा प्रकार होणार नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे। दीपा मुंडेंनी, धर्मादाय आयुक्त आहेत त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केलेली आहे। आंदोलन सुरू राहील, मात्र वृद्धांना या ठिकाणी आणणार नाही असं दादासाहेब गायकवाडांनी स्पष्ट केलं आहे। सामाजिक न्यायमंत्र्यांकडून एबीपी माझाच्या बातमीची दखल घेण्यात आलेली आहे आणि वृद्धाश्रम चालकांनी केलेला प्रकार पुन्हा करणार नाही अशी देखील त्यांनी आता स्पष्ट केलं आहे। दरम्यान या सर्व वृद्धांना आंदोलन स्थळावरून हलवण्यात आलंय। 16 पैकी 15 वृद्ध वृद्धाश्रमामध्ये देण्यात आलेत, तर एका वृद्ध व्यक्तीला ससून रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलंय। ज्या ठिकाणी या वृद्ध रुग्णांना ठेवण्यात आलं होतं तिथं समाज कल्याण विभागाचे आयुक्त दीपा मुंडे आणि त्यांचे सगळे अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। इथे जो व्यक्ती वृद्धाश्रम चालवत असल्याचा दावा करतो दादासाहेब गायकवाड, तो आत्ता या ठिकाणी नाही। मॅडम, काय आपलं ठरलंय? या रुग्णांची कुठे सोय करायचं ठरलेलं आहे? गायकवाडशी काही बोलणं झालंय का? बातमीच्या दखल घेऊन माननीय मंत्री श्री संजय शिरसाट साहेबांनी तातडीने आम्हाला निर्देश दिले की स्पॉटवर जाऊन नेमकं वस्तुस्थिती काय आहे आणि काय कारवाई करता येतील अशा पद्धतीने आमच्या दूरध्वनीवर संभाषण झालं। मग ते आम्ही इथं स्पॉटवर सगळे अधिकारी आहेत समाज कल्याणचे। तर प्राथमिक दर्शनी हे असं जनरली काय असतो की शासकीय मान्यता काही वृद्धाश्रम आमच्याकडे आहे समाज कल्याण विभागाकडं। आता इथं असलेले जे वृद्ध आहेत त्यांना बोललो, सिनियर सिटीजन जे आहेत, मग ते इतर ठिकाणी यायला त्यांना तयार नाहीत। मग हे जे गायकवाड जे चालवतात वृद्धाश्रम, मग त्यांच्यासोबतच राहण्याची त्यांचे एक अट्टहास आहे। मग आता असं उघड्यावर आणि थंडीच्या ह्याच्यामध्ये इथं सोडणं तरी बरोबर नाही। मग आम्ही गायकवाडांना समजून सांगितलं की हे आमच्यासोबत म्हणजे जे आपण सांगतो वृद्धाश्रम तिथं सोडायला ह्यांना थोडंसं हे करा, मदत करा। मग पण ते वृद्ध तयार नाहीत, त्याच्यामुळे ते आता सध्या त्यांचे जे काही आश्रम आधीपासून ते जे होतं त्या ठिकाणी ते न्यायला तयार झालेले आहेत। आता ते सगळं वृद्ध तिथं आता गाडीमध्ये बसतायत, तो आता प्रातिनिधिक स्वरूपात त्यांना आपण तिथं त्या ठिकाणी आपण सोडतोय ते वृद्धांना। तर इथं जे वृद्ध रुग्ण आहेत त्यांना वृद्धाश्रमामध्ये हलवण्यात येत आहे, जिथं काही महिन्यांपूर्वीपर्यंत हे वृद्ध रुग्ण राहत होते त्या ठिकाणी। आणि असा दावा करण्यात आला आहे की इथून पुढे असा प्रकार घडणार नाही। या ठिकाणी ही ॲम्ब्युलन्स आलेली आहे, हे वृद्ध रुग्ण हळूहळू या ॲम्ब्युलन्समध्ये बसायला लागलेले आहेत। मात्र प्रश्न असा आहे की या संस्थेकडे, ज्या संस्थेचा असा एक प्रकारचा ट्रॅक रेकॉर्ड आपण पाहिलेला आहे की एका अर्थाने या सगळ्या रुग्णांना दावणीला बांधण्यात आलं होतं दादासाहेब गायकवाड यांच्या संस्थेकडून जागा मिळावी यासाठी। पुन्हा हा प्रकार घडणार नाही याची काळजी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।